मला माहिती. गॉड, हाय गॅरी. बच्चा, अगं कुठेस तू? ऑफिसला गेली नाहीस का अजून? ऍक्च्युली मी अगं असं काय करतेस? तिकडे वाट बघतायत ना सगळे. मला आता आनंदचा फोन आला होता. निघ बरं तू लवकर, कमिटमेंट असते ना. अरे पण माझी कॅब बंद पडली ना, मग मी काय करणार आहे त्याच्या सगळ्यात? आणि आपली कार पण खटार आहे काही. हो ठीक आहे, आता ते सगळं सोड, तू लवकरात लवकर ऑफिसला पोहोच. ठीक आहे, उद्यापासून मी आनंदला तुझी काहीतरी सोय करायला सांगतो. ओके ठीक आहे. ओके चल बाय. ओके बाय, लव यू, मिस यू. इटालियन फूड खाऊ. ऐक ना, तुला दुखतंय ना खूप? मग तू आता रेस्ट कर, आपण रात्री जाऊया. ओके? तू नेहमी असं करते यार. यू आर अ टीचर, आय न्यू इट. आय एम व्हेरी सॉरी. प्लीज ना, ऐक ना, मला जावं लागेल आता. बरं ऐक, रात्री तुला इटालियन किंवा मेक्सिकन काय सगळं खाऊ घालते. तुझा आवडता ड्रिंक पण देते. ओके? ओके प्लीज आता घरी जा. टेक केअर. ओके? मी भेटते रात्री. ओके बाय. लवकर ये. येस बाय. यार नाही, नको इथे ती हिप्पो आहे. ही फाईल माझ्या डेस्कवर ठेव, इथे बघतो मी. ओके सर. जेनी, कशी झाली मीटिंग? सब मस्त हँडल केलं तुम्ही क्लायंटला. असंच एकदा मागे एप्रिलमध्ये कपूर सरांच्या क्लायंटला गुरु सरांनी अटेंड केलं होतं. तेव्हा त्यांचं प्रमोशन झालं होतं सर. पण मला प्रमोशन मिळण्याचे काहीही चान्सेस दिसत नाहीये, कारण सगळ्यांना माहिती आहे. आहेत कुठे त्या? मॅडम, गुड मॉर्निंग मॅडम. गुड आफ्टरनून मॅडम. गुड आफ्टरनून मॅम. काय चाललंय इकडे? कॅफेटेरिया हा? इथे काम करायला जा की गप्पा मारायला येता तुम्ही? मॅम उगाच शांत राहा थोडा मॅडम, कारण काय ना, तुम्ही गैरसमज करताय. हे म्हणजे इथे उभे राहून मी जेनीला हेच सांगत होतो, आम्ही कामाचंच बोलत होतो मॅडम. येस मॅम, आज सकाळी खूप इम्पॉर्टंट मीटिंग तुम्ही मिस केली आहे मॅम. हो, आज सकाळी मीटिंग होती. तुम्ही ते काय जेनी, ते स्कूलमध्ये स्टुडंट जातात आणि रोल नंबर सांगून असे हात वर करून सांगतात, ते काय होतं ते? अटेंडन्स. नाही, ते मराठीत काय बोलतात त्याला? सर मराठीत माहित नाही, पण हिंदीमध्ये हाजरी म्हणतात. हा करेक्ट. तुम्ही हजर राहिला नाहीत मीटिंग मध्ये. मॅडम काय केलं? मी निघाले होते वेळेत, पण भवाने हा सटवे माझा पण काय झालं मॅडम? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं,
खूप झाला आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.